हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. तर मी आज घेऊन आले आहे एक पार्टी मेकअप. जो पार्टी मेकअप आहे तो माझी जी क्लायंट आहे तिच्यावर रिअल वर्क मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात प्रथम मी तिच्या आयब्रो क्लीन केलेल्या आहेत. आयब्रो नंतर मी व्हाईट पेपरनी फेस क्लीन केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता तिचा जे फेस आहे तो व्यवस्थित क्लीन करून झालेला आहे वेट वाईप्सनी. त्यानंतर मी ते टोनिंग करून घेत आहे. तुम्हाला माहितीच आहे मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते की सर्वात प्रथम जी आपली स्टेप असते ते क्लेन्झिंग, टोनिंग अँड मॉइश्चरायझिंग. तर मी टोनिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर जे आहे ते आपण वॉटर बेस मॉइश्चरायझर इथे लावणार आहे. वॉटर बेस मॉइश्चरायझरसाठी मी इथे क्युटी ब्युटीचं वॉटर बेस मॉइश्चरायझर यूज केलेला आहे आणि संपूर्ण फेसवर जे क्युटी ब्युटीचं वॉटर बेस मॉइश्चरायझर आहे ते व्यवस्थित ॲप्लाय केलेलं आहे. आणि त्यानंतर आपण करणार आहे आयशॅडो. आयशॅडोसाठी सर्वात प्रथम आपल्याला माहितीच आहे की आपण बेस करून घेत असतो. सो मी बेससाठी टाटेचं कन्सिलर इथे यूज केलेलं आहे आणि ते कन्सिलर जे आहे ते मी मीडियम शेडचं घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचा हेवीनेस नाही आहे. जो मेकअप आहे आज तो आपण बिलकुल सिंपल आणि सोबर असा मेकअप करणार आहे. खूप हेवी क्लायंट आहे, तिला खूप हेवी मेकअप नको आहे. खूप सोबर सिंपल असा आय मेकअप आणि खूप सेटल मेकअप तिला हवा होता. त्यासाठी मी बेस करून घेतला आहे आणि बेस नंतर मी थोडीशी लुरा मार्सियरची पावडर घेऊन त्याला फिक्स केलेला आहे. आणि त्यानंतर मी करणार आहे आयशॅडो. आयशॅडोसाठी मी इथे शॉपरेलचं पॅलेट घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी एक न्यूड शेड सिलेक्ट केलेला आहे आणि तो न्यूड शेड सिलेक्ट करून मी संपूर्ण आईजवर त्याचं ॲप्लिकेशन करणार आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम न्यूड कलर आहे आणि तो मी पूर्ण जे आपलं आयलिड आहे त्यावर मी ॲप्लिकेशन करणार आहे. आणि त्यानंतर जे आहे ते ब्राऊन शेड घेऊन मी थोडंसं क्रीज लाईनवर वर्क करणार आहे. सो तुम्ही बघू शकता यानंतर मी जे आहे ते थोडासा ब्राऊन शेड घेतलेला आहे आणि थोडासा पिंक शेड त्यात ॲड केलेला आहे आणि आपण क्रीज लाईनवर वर्क करणार आहे. क्रीज लाईन जी आहे ती तुम्ही बघू शकता की क्रीज लाईनवर व्यवस्थित ब्लेंडिंग जे आहे ते आपलं प्रॉपर पाहिजे. ज्यावेळेस आपण क्रीज लाईनवर वर्क करतो त्यावेळेस आपल्याला आईचा एक सॉकेट मिळत असतो की ज्यावर आपल्याला वर्क करायचं असतं. म्हणजे रिअल जे आयशॅडो आहे त्याची प्रोसेस अशीच असते की सर्वात प्रथम आपण जे आहे ते बेस करून घ्यायचं आहे. बेसनंतर एकदम एक लाईट आयशॅडो घ्यायचा आहे, तो संपूर्ण आयलिडवर लावायचा आहे आणि त्यानंतर क्रीज लाईनवर वर्क करायचं आहे. तर तुम्ही आता बघू शकता की मी जे आत्ता वर्क करत आहे ते क्रीज लाईनवर एक्झॅक्ट वर्क करत आहे. आणि ज्यावेळेस आपण क्रीज लाईनवर वर्क करतो त्यावेळेस आपल्याला एक सॉकेट मिळत असतो आणि त्या सॉकेटमध्ये मी इथे प्रेस पिगमेंट टाकणार आहे. मी प्रेस पिगमेंटसाठी इथे आयशॅडो पॅलेटमधलंच प्रेस पिगमेंट, पिंक कलरचं प्रेस पिगमेंट जे आहे ते मी ॲप्लाय करत आहे. आणि मी ब्रशनी नाही ॲप्लाय करत आहे, मी फिंगरनी ॲप्लाय करणार आहे. बिकॉज ऑफ ज्यावेळी आपण ब्रशनी करतो त्यावेळेस ते फॉलआउट जास्त होतं. त्यासाठी आपण हाताने किंवा बोटाने फिंगरच्या हेल्पनी आपण ते ॲप्लाय करणार आहे. त्यानंतर जे आहे ते मी लायनर लावणार आहे. तर इथे लायनर लावताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस तुम्हाला लॅशेस, फेक आय लॅशेस लावायचे असतात त्यावेळेस लायनर जे आहे ते तुमचं थिक असलं पाहिजे. अदरवाईज तुमचं नॉर्मल आयलायनर असलं पाहिजे. माझी जी क्लायंट आहे तिला एकदम नॅचरल आय मेकअप आणि मेकअपसुद्धा तिचं संपूर्ण मेकअप बेस वगैरे सुद्धा तिला खूप नॅचरल हवा होता. त्यासाठी मी इथे तुम्ही बघू शकता की जे आयलायनर आहे ते व्यवस्थित सिंगल लायनर मी इथे लावलेलं आहे. खूप थिक आयलायनर मी इथे ॲप्लाय नाही केलं, कारण जितकं तुम्ही थिकनेस किंवा जितकं तुम्ही डार्क आयलायनर किंवा मोठं आयलायनर ज्यावेळी ॲप्लाय करता त्यावेळेस डोळ्यांचा लुक जो आहे तो बदलतो. तर इथे मी कुठल्याही प्रकारच्या लॅशेस ॲप्लाय नाही करणार आहे. सो माझं लायनर झाल्यानंतर मी फेसवर थोडंसं मॉइश्चरायझर म्हणून मी इथे एम्ब्रोलिसिसची क्रीम यूज केली आहे मॉइश्चरायझरसाठी. जर तुम्हाला वॉटर बेस ऑइली स्किन असेल तर वॉटर बेस मॉइश्चरायझर तुम्ही आधी यूज केलेलं होतं. आणि जर तुम्हाला थोडासा जरी ड्रायनेस वाटत असेल स्किनमध्ये तर तुम्ही एम्ब्रोलिसिस यूज करू शकता. तर तुम्ही बघत असाल की एम्ब्रोलिसिसची जी क्वांटिटी आहे मी खूप कमी घेतलेली आहे आणि संपूर्ण फेसवर व्यवस्थित मॉइश्चरायझर करून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे कन्सिलिंग करत आहे. तर कन्सिलिंगसाठी त्यांच्या फेसवरचे प्रॉब्लेम मला बघायचे आहे. तर आपण बघू शकता की त्यांचे फेसवर खूप मेजर प्रॉब्लेम नाही आहेत, फक्त अंडर आय आणि मंकी पॅच जो आहे तिथे थोडासा अनइव्हननेस आहे. त्यासाठी मी त्यांच्या स्किन टोनपेक्षा एक टोन डार्कर मी कन्सिलर यूज केलेला आहे. आणि व्यवस्थित जे कन्सिलर आहे ते व्यवस्थित जिथे जिथे अनइव्हननेस आहे स्किनमध्ये तिथे तिथे आपण ॲप्लाय करणार आहे. खूप एक्सेस कन्सिलर तुम्हाला इथे लावायचं नाही आहे. जर तुम्ही एक्सेस कन्सिलर लावत असाल तर तुमचा बेस खूप हेवी दिसतो. सो तुम्हाला जितकी गरज असेल, जितकं स्किनमध्ये
प्रॉब्लेम्स असेल तितकंच तुम्ही कन्सिलर जे आहे ते अप्लाय करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी फक्त जिथे जिथे प्रॉब्लेम आहे तिथेच कन्सिलर अप्लाय केला आहे. नंतर ब्लेंडरनी थोडंसं डॅब करून घेतलं. त्यानंतर मी त्यांचं स्किन टोनचं फाउंडेशन घेतलेलं आहे. फाउंडेशन मी ते नार्सचं यूज केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता नार्सचं फाउंडेशन घेऊन मी इथे व्यवस्थित ॲप्लिकेशन केलेलं आहे. मी इथे पंजाबचा शेड यूज केलेला आहे आणि त्यात थोडासा स्ट्रोम्बोलीसुद्धा ॲड केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की व्यवस्थित ॲप्लिकेशन जे आहे किंवा ब्लेंडिंग जे आहे ते प्रॉपर करायचं आहे. ब्लेंडर जो आहे तो मी पहिला वेट करून घेतलेला आहे आणि त्यानंतरच मी जे आहे ते ब्लेंडिंग करत आहे. सो तुम्ही बघू शकता जे ब्लेंडिंग आहे तुमचं इव्हनली झालं पाहिजे. खूप तुम्हाला प्रेशर नाही द्यायचं आहे. खूप हलक्या हाताने जे ब्लेंडिंग आहे ते करायचं आहे आणि तुमचा बेस जो आहे तो फ्लोलेस बेस दिसतो. तर तुम्ही बघू शकता मी स्किन टोनपेक्षा एकही टोन खूप लायटर मी फाउंडेशन इथे यूज नाही केलं आहे. मी त्याचा स्किन टोन जो होता त्याच टोनचं जे फाउंडेशन आहे ते यूज केलेलं आहे आणि थोडंसं फाउंडेशन करून झाल्यानंतर मी थोडंसं हायलाईटसुद्धा केलं आहे डोळ्याच्या खाली, नोजवर वगैरे. मी थोडंसं हायलायटिंगसाठी एक टोन लायटर फाउंडेशन, त्यांच्या टोनपेक्षा एक टोन लायटर फाउंडेशन मी ते यूज केलेलं आहे ॲज अ हायलायटर म्हणून, क्रीम हायलायटर म्हणून. सो तुम्ही बघू शकता की त्यांचा जो बेस आहे तो ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेला आहे आणि आपलं ब्लेंडिंग जे आहे ते कंटिन्युअसली आणि व्यवस्थित ब्लेंडिंग करायचं आहे. बिकॉज जर तुमचं ब्लेंडिंग जर प्रॉपर नसेल तर तुमच्या बेसमध्ये ते दिसून येतं. त्यानंतर मी थोडंसं टार्टेचंसुद्धा कन्सिलर इथे यूज केलेलं आहे. जे अंडर आईज आणि नोज वगैरे एरिया आहे तिथे मला थोडासा अनइव्हननेस दिसत होता. त्यासाठी मी त्याला कव्हर करण्यासाठी मी इथे टार्टेचं कन्सिलर यूज केलेलं आहे लायटर. सो तुम्ही बघू शकता टार्टेचं कन्सिलर वापरल्यानंतर जे अंडर आईज आहे, नोज आहे, तर जो हायलायटेड एरिया आहे तो जास्त छान दिसायला लागला. त्यानंतर आपण इथे फिक्सिंग करून घेणार RCMAची पावडर घेतलेली आहे आणि RCMAच्या पावडरनी मी व्यवस्थित जो बेस आहे तो फिक्स करत आहे. तर बेससाठी तुम्हाला माहिती आहे इम्पॉर्टंट स्टेप आहे की तुमचा बेस लावून झाल्यानंतर तुमचं कटिंग कॉन्ट्रिंग झाल्यानंतर तुम्हाला इथे फिक्सिंग करायचं आहे. मोस्टली मंकी पॅच असेल तुमचा, अंडर आईज असेल तर त्याखाली व्यवस्थित तुम्हाला जे फाउंडेशन आहे ते फिक्स करायचं आहे. फाउंडेशन फिक्स झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे ब्लशर. तर मी ते आय मॅजिकचं ब्लशर पॅलेट यूज केलेलं आहे आणि एक पिंक कलरचा शेड मी सिलेक्ट करून व्यवस्थित ब्लशिंग केलेलं आहे. तुम्ही बघू शकता ब्लश पण जे आहे ते प्रॉपरली तुमचं ब्लेंड झालेलं पाहिजे. ज्यावेळेस ब्लशर तुमचं ब्लेंड होतं त्यावेळेस त्याला एक नॅचरल लुक येतो. पण जर तुमचं ब्लशर व्यवस्थित ब्लेंड नाही झालं तर ते ठेवल्यासारखं वाटतं मेकअपमध्ये. सो व्यवस्थित तुम्हाला ब्लेंडिंग करायचं आहे. त्यानंतर मी इथे काजळ यूज करत आहे. काजळसाठी मी इथे की जे जेल लायनर आहे तेच यूज करत. बऱ्याच जणी मला विचारतात मॅम तुम्ही काजळ कुठलं यूज करता, तर मी जेल लायनर आहे इंग्लॉटचं जेल लायनर तेच मी ॲज अ काजळ म्हणून यूज करते. तर तुम्ही बघू शकता की मी फक्त वॉटर लाईनलाच काजळ लावलं आहे की माझ्या क्लायंटची डिमांड होती की बाहेर काजळ नाही दिसलं पाहिजे. सो जे काजळ आहे ते मी फक्त वॉटर लाईनला लावलेलं आहे आणि त्यानंतर जे अंडर आईजचा मेकअप आहे त्यासाठी मी परत थोडासा पिंक आणि ब्राउनी शेड मिक्स करून मी जे अंडर आईजचा मेकअप आहे तो कंप्लीट केलेला आहे आणि ऑलमोस्ट माझा जो आय मेकअपसुद्धा आहे तो कंप्लीट झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आईचा मेकअप जो आहे तो खूप सेटल आणि सोबर मेकअप दिसतो. ज्यावेळेस तुम्ही ब्राऊन शेड यूज करता तो जनरली कुठल्या पण शेडसोबत जरी तुम्ही मॅच केला तरीसुद्धा त्याचं लुक जे आहे ते नॅचरल दिसतं. आणि तुम्ही बघत असाल की मी त्यानंतर जे आहे ते हायलायटर यूज करत आहे. हायलायटरसाठी मी इथे ओफ्राचं पॅलेट यूज केलेलं आहे आणि हायलायटिंग केलेलं आहे. हायलायटरसुद्धा आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पाहिजे तितकंच आपण वापरायचं आहे. एक्सेस हायलायटरसुद्धा आपल्याला नको आहे. सो व्यवस्थित हायलायटिंग करून झाल्यानंतर जे आहे ते आपण आयब्रो फिल करणार आहे. आपल्या आयब्रो फिल करायच्या राहिल्यात. सो मी आयब्रो फिलर घेतलेला आहे. जेल आयब्रो फिलर आहे, पॅक कंपनीचं जेल आयब्रो फिलर आहे. सो व्यवस्थित आयब्रोला जेल आयब्रो फिलनी व्यवस्थित ब्रश घेऊन आपण व्यवस्थित आधी शेप करायचा आहे. शेप करून झाल्यानंतर तुम्हाला फक्त फिलिंग करायचं आहे.
ब्लॅक कलरचं कधी पण ज्यावेळेस आपण आयब्रो फिल करतो त्यावेळेस कधी पण लक्षात ठेवा की आपण ब्राऊन कलर यूज करायचा आहे, आपण ब्लॅक कलर यूज करायचा नाही आहे, बिकॉज ऑफ खूप जास्त हेवीनेस पण नको आहे त्यासाठी. जर खूप क्लायंटचे जर आयब्रो खूप फेंट असेल, खूप लाईट शेड जर असेल त्यांचा नॅचरल कलर, सो तुम्ही थोडंसं त्यात जेल लायनर पण मिक्स करू शकता किंवा मग ब्लॅक कलरचंच आयब्रो फिलर, जेल आयब्रो फिलर तुम्ही यूज करू शकता. सो इथे आयब्रो फिल झालेले आहेत आणि तुम्ही बघत असाल तर ऑलमोस्ट माझा मेकअप कंप्लीट होत आला आहे. त्यानंतर माझ्याकडनं मस्कारा राहिला होता, सो आपण मस्कारा पण केलेला आहे आणि व्यवस्थित त्यांच्या लॅशेस, फेक आय लॅशेस नसल्यामुळे मस्कारा जो आहे तो व्यवस्थित ॲप्लाय करायचा आहे. दोन्ही डोळ्यांना आपण पहिल्यांदा वरतून ॲप्लाय करायचा आहे लॅशला आणि त्यानंतर आपल्या लॅश ज्या आहेत त्याच्या खालच्या बाजूने आपल्याला मस्कारा व्यवस्थित लावायचा आहे. फेरारुसीचा मस्कारा मी इथे यूज केलेला आहे. लॉंग लास्टिंग मस्कारा आहे, छान आहे. लोअर लॅशलासुद्धा मस्कारा लावायचा आहे आपल्याला. त्यानंतर मी अप्लाय करणार आहे लिपस्टिकसाठी मी इथे शेड जो आहे तो 2 लिपस्टिकचे शेड मी एकत्र केलेले आहेत आणि एक वेगळा शेड मी तयार केलेला आहे आणि तो जो तयार केलेला आपला शेड आहे तो ब्रशच्या हेल्पने आपण व्यवस्थित ॲप्लाय करणार आहे. तर तुम्ही बघू शकता ज्यावेळेस तुम्ही लिपस्टिक लावत असता त्यावेळेस जे आउटर कॉर्नर असतात लिपचे, एक तर तुम्ही त्यासाठी लिप लायनर यूज करू शकता किंवा मग जर तुम्हाला ब्रशनी तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही ब्रशनी सुद्धा लाईन क्रिएट करून त्यानंतर आतले जे होठ आहेत त्यावर व्यवस्थित लिपस्टिकचं फिलिंग तुम्ही करू शकता आणि लिपला शेप देऊ शकता. जर क्लायंटचे ओव्हर लिप असेल, मोठे लिप असेल तर तुम्ही त्याला शॉर्ट दाखवा, जर छोटे असेल तर थोडेसे मोठे दाखवा, अदरवाईज ॲज अ सेम केले तरी पण चालणार आहे. त्यानंतर आपण फिक्सिंग केलेलं आहे आणि फिक्सिंग झाल्यानंतर तिची हेअरस्टाईल वगैरे आपण डन केलेली आहे आणि हा फायनल लुक आहे. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला मला कमेंट करून नक्की